मॅन्डेट हो त्यांना मिळालंय, 2/3 मेजॉरिटीपेक्षा जास्त आहे. एवढं मोठं मॅन्डेट सरकारला मिळालेलं असताना मग हे सरकार ऍक्शन मोडमध्ये का दिसत नाहीये? फक्त मुख्यमंत्री वन मॅन शो. या सगळ्या प्रकरणासंदर्भात परंतु आता जे सुरेश धस असतील, बजरंग बाप्पा असतील, हे सगळेजण आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात आक्रमकपणे बोलतात आहेत. ते म्हणतात आहेत की बीडचं पालकमंत्री पद जे आहे ते धनंजय मुंडेंनी वाल्मिकरांना भाड्याने दिलेलं होतं. याचं मला माहिती नाही. ही केस मला एवढंच माहिती आहे की पहिल्या ज्या दिवशी घटना झाली तो दिवस आणि आजचा दिवस बजरंग बाप्पा सोनवणे सातत्याने मग पार्लमेंट असेल, मीडियामध्ये असेल, या कुटुंबासाठी न्याय मागतायत. त्याच्यानंतर मी तुमच्या सगळ्याच चॅनलवर संदीप क्षीरसागर, रोहित पवार, ती नमिता मुंदडा, त्याच्यानंतर सुरेश धस आणि आता ते नरेंद्र पाटील, या सगळ्यांचे स्टेटमेंट्स मी बघते. मला एका गोष्टीचं समाधान आहे, जी घटना झाली ती अतिशय वाईट झाली, दुर्दैवी, म्हणजे अमानुष घटना. पण अशा वेळीच महाराष्ट्रातले राजकीय नेते ही माणुसकीच्या नात्याने एक आलेत. त्यामुळे एक आशेची किरण दिसतेय की कदाचित त्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि त्या कुटुंबाला, मग परभणी आणि बीड या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही. माणुसकीच्या नात्याने मी पुन्हा सांगते की हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळला पाहिजे. या मुलीचे अश्रू बघाव, त्यांना ह्या सरकारला झोपच कशी येते हा प्रश्न मला वाटतो. त्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू बघितले की अस्वस्थ व्हायला होतं. काय त्या कुटुंबाचं दुःख आहे हो. कोणीतरी त्यांना त्यांच्या बाबतीत या सरकारने काहीतरी ऍक्शन घ्यावी. ज्या पद्धतीने ती हत्या झाली आहे आणि परभणीची पण, दोन्ही गोष्टींमध्ये न्याय द्यायची नैतिक जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची आहे. कारण का त्यांच्याशिवाय कुणाकडून आम्ही अपेक्षा करणार? रोज तेच आम्हाला फक्त टीव्हीवर दिसतात त्या सरकारमध्ये, बाकी कोणी दिसतच नाही. सुरुवातीपासून अगदी राष्ट्रवादी अजित पवार गटातल्या काही नेत्यांचं, पदाधिकाऱ्यांचं नाव आहे, मात्र अजूनही अजित पवार यावरती ठोसपणे बोललेलं नाही. खरं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी होते. पक्षप्रमुख म्हणून त्यांनी अजूनही प्रतिक्रिया दिली नाही. कसं पाहता थोडं संवेदनशील हे पूर्ण प्रकरण आहे की देशात, राज्यातूनच नाही तर देशाने याची दखल घेतली आहे? मला माहिती नाही. मला वाटतं हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पण विचारला होता आणि मुख्यमंत्रीही असं म्हणले होते की अजित पवार गेले 15 दिवस नाही आहेत, ते बाहेर गेलेले. त्याच्यामुळे मला माहिती नाही त्यांच्या सरकारचा काय स्टँड आहे. पण ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांचा स्टँड काय मला माहिती आहे. काल शिंदे, आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचंही स्टेटमेंट काल आलेलं आहे. पण मला ह्या विषयावर मला बोलता येणार नाही, कारण का गेले 15 दिवस मुख्यमंत्रीच म्हणले की अजित पवार नाही आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यावर मी कसं बोलणार? सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मागच्या अनेक दिवस सातत्याने बीडचा विषय लावून दिलेला आहे. आज त्यांनी आरोप केला की मुंडे आणि पहिल्या दोघांचे कार्यकर्ते नाही, त्यांचा मी काय पाहिलं नाही. पण मी सकाळी एक बातमी पाहिली की त्या 12 वाजता प्रेस घेणार होत्या. मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होम मिनिस्ट्रीला द्यावी लागतील. कारण का अंजली दमानिया एक महिला आहेत, अनेक वेळा अनेक प्रश्नांसाठी त्या लढलेल्या आहेत आणि त्यांना जर असे काही मेसेजेस वगैरे येत असतील तर तातडीने अंजली दमानियांना सिक्युरिटी दिली पाहिजे. आणि कुठल्याही नागरिकाची सुरक्षितता हे कुठल्याही राज्याचं नैतिकतेने जबाबदारी आहे आणि अंजली दमानियांना सिक्युरिटी ही तातडीने दिली पाहिजे. एक वेळ माझी काढून घ्या, पण अंजली दमानियांना द्यावी. कारण मला असं वाटतं की आता त्यांनी जी प्रेस घेतली आहे ही चिंताजनक आहे. मी वर्तमानपत्रात वाचले, काय नाही, मी वर्तमानपत्रात परवा असं वाचलं की छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, दाभोळकरांच्या महाराष्ट्रात जिथे अंधश्रद्धेचं बिल आपण पास केलं तिथे वास्तू चांगली नाही म्हणून असं वर्तमानपत्र म्हणतात. म्हणून अनेक लोक ऑफिस तोडफोड करतायत. जे खरं आश्चर्याचा धक्का बसला मला. एक तर कोणी चार्ज नाही घेतला, त्याच्यानंतर कॅबिनेटला 100% हजेरी नसते. तुमच्या तर एका चॅनलवर म्हणजे मला आश्चर्यच वाटलं त्या दिवशी. ते म्हणले की असं सरकार म्हणते की सगळ्यांनी कॅबिनेटला आलंच पाहिजे. कॅबिनेटला यायलाच पाहिजे हे म्हणावं लागतंय सरकारला, एवढी मोठी मेजॉरिटी असताना. जे कुठलंही सरकार असलं तर कॅबिनेटला जायचंच असतं. ती तुमची नैतिक जबाबदारी आहे. त्याची हेडलाईन होती चॅनल्सवर की सगळ्यांना सांगितलं की कॅबिनेटवर यायलाच पाहिजे. हे हास्यास्पद आहे. म्हणजे जसं काय कामावर, आपण कामावर रोज कसे जातो, आम्ही पार्लमेंटला रोज निवडून आलो जातोच ना रोज. ती काही नैतिक जबाबदारी आहेच आमची ती.
ते काय उपकार नाही कोणी करत आहे. आम्ही निवडून गेलोय, आम्ही गेलंच पाहिजे. कौतुक काय त्याच्यात? रोज पार्लमेंटला जातो, याच्यात काय कौतुक? केलंच पाहिजे. हे ग्लोरिफिकेशन जे सुरू झालंय ना आजकाल, हे अतिशय दुर्दैव. आणि पब्लिक लाईफ ही सेवा आहे, ही सेवा, ही संधी आहे तुम्हाला या राज्यात चांगले बदल करण्याची. पॉलिसी मेकिंगसाठी तुम्ही निवडून आलेले आहात आणि पदावर बसल्या. त्याच्यामुळे हे एक प्रचंड अस्वस्थ करणार आहे. मला आश्चर्य वाटतं की लोकांनी एवढी मतं त्यांना दिली, तो एवढे आमदार निवडून आलेत आणि काम एकच माणूस करतोय. म्हणजे फक्त सीएम दिसतात काम करताना. अजितदादा गेल्या अनेक दिवसांपासून आज ते बारामतीमध्ये पुन्हा आले आणि पुन्हा कामाला त्यांनी सुरुवात केली. त्यावेळेस त्यांनी जनतेशी संवाद साधला. तर त्यांनी एक विधान केलेलं आहे, ते महत्त्वाचं आहे. तुम्ही मला मतं दिली म्हणजे विकत नाही घेतलं. त्यांनी एक वक्तव्य केलं असं म्हणाले. हो, असं बोलले. सालगडी आहे का? मी ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी बोलणार नाही याच्यावर. हिंदी में सवाल ले लेता है. मराठी झालं सगळं. ते एक शेवटचा प्रश्न. सुजय विखे पाटील जे माजी खासदार आहेत, त्यांनी शिर्डी संस्थानाच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी बोलताना म्हटलं की शिर्डी साई संस्थानाने मोफत अन्नछत्र जे आहे ते बंद केलं पाहिजे. सगळ्या राज्यातल्या भिकाऱ्यांची संख्या ही शिर्डीमध्ये मोठ्या संख्येने वाढते, असं एक अजब वक्तव्य त्यांनी केलं. रामकृष्ण हरी. लोकसभा के पूर्व सदस्य रमेश बिगुड़ी और दिल्ली विधानसभा चुनाव के लिए बीजेपी के उम्मीदवार हैं. उन्होंने ये कहा कि जब वो जीत कर आते हैं तो जो उनकी कॉन्स्टिट्यूंसी है, उस कॉन्स्टिट्यूंसी की सड़कों को प्रियंका गांधी के गालों की तरह बना देंगे. उन्होंने ये कहा कि एक समय में इस तरीके से लालू यादव ने ये कहा था कि बिहार की सड़कों. बताओ, मुझे ऐसा जब होता है ना, तब अरुण जी की याद आती है कि आप दिखाना बंद कर दीजिए, ये बोलना बंद कर दीजिए. इट्स वेरी शेमफुल. और इनके बारे में मैं नहीं बोलूँ. 5 साल मैंने उनके साथ, वो हमारे साथ सांसद रहे. कई लोग ऐसे होते हैं कि बहुत ही ज़्यादा. नितिन गडकरी ने ये कहा कि राजनीति को लेकर उनकी जो राय है वो अच्छी नहीं है. राजनीति में यूज एंड थ्रो काफ़ी होता है. कई लोग जो हैं वो सत्ता में जो पार्टी होती है उसके साथ चले जाते हैं, शामिल हो जाते हैं. विचारधारा कोई बची नहीं है. सही है बात. गडकरी जी हमेशा जो सत्य है वही बोलते हैं. ओके. आज दिल्ली में पीएम मोदी पहुंचे थे. कई परियोजनाओं का उन्होंने उद्घाटन किया, हजारों करोड़ की. तो विपक्ष ने सवाल खड़े किए, बोला कि 5 साल तक पीएम मोदी को दिल्ली की याद नहीं आती है, लेकिन अब जब चुनाव आए हैं तो इस तरह की योजनाओं की घोषणा कर रहे हैं. क्या आपके विचार? एक सशक्त लोकतंत्र में सबको बोलने का अधिकार है. नीतीश कुमार ने लालू यादव के ऑफर पर बोला. इन दिनों लालू यादव ने फिर से नीतीश कुमार को महागठबंधन में शामिल होने का ऑफर दिया था. उस पर नीतीश कुमार ने कहा कि मैं पहली बार 2 बार गलती से उधर चला गया था, अब हमेशा जो है एनडीए के साथ रहूंगा. नहीं मारेंगे इस बात. एक लोकतंत्र है, हर एक को बोलने का अधिकार है. ऑल इंडिया मुस्लिम जमात के प्रेसिडेंट है मौलाना साहब सऊद्दीन रिजवी, उन्होंने विवादित बयान दिया है. कहा है कि जो यहाँ पर इस समय कुंभ मेला ऑर्गेनाइज किया जा रहा है वो दरअसल वक्फ की जमीन है. 52 बीघा जो जमीन है वो वक्फ की जमीन है. उस वक्फ की जमीन पर कुंभ मेला जो है वो शान शौकत से आयोजित किया जा रहा है. मुझे नहीं पता, मैं पता करके आपको जरूर कमेंट करूँगी. मैंने नहीं सुना ये सब. कई मुद्दे सामने आ रहे हैं. सिर्फ विपक्ष नहीं, सत्ता में भी लोग बोल रहे हैं. सत्ता के लोग खास तरफ गए हैं, वो भी सामने आ रहे हैं, लगातार आरोप कर रहे हैं. फिर भी लग नहीं रहा कि जिस तरह से कार्रवाई होनी चाहिए जो पूरी गलती से है, या खासकर जो नरेंद्र मोदी की स्थिति की बात हो रही, सरकार अभी भी क्यों शुरू कर रही बचाने? वो नहीं पता मुझे. मैं देख रही थी कि सुरेश धस जी हो या बहुत सारे लोग हैं जो उनका राजीनामा मांग रहे हैं, इस्तीफा मांग रहे हैं. ये मैं सारे आपके टीवी पे देख रही हूँ. तो जिस तरह हम सब देखते हैं, मुझे लगता है कि माननीय मुख्यमंत्री जी भी देखते होंगे. और जो इमोशन सेंटिमेंट ऑन द ग्राउंड है, मेरे ख्याल से उसके बारे में अगर संवेदनशील हो सरकार तो वो निर्णय ले सकती है. और उनके ही एमएलए की मांग है ना, ये मांग सब पार्टियों से हो रही है कि इंसानियत के नाते मांग हो रही है. तो सोचेंगे, अभी सरकार ही डिसाइड करे उनको क्या करना है. लेकिन जो घटना हुई वो दुख की है. और मैं तहे दिल से सारी पार्टियों के जो इंसानियत की तरह, और जिस तरह मीडिया ने 25-26 दिन ये इशू रेज करके दिखा है, तो उस दोनों, वो परभणी की केस हो या बीड़ की केस हो,
दोनों फैमिलीज के लिए हम सबको उनके साथ खड़ा रहना पड़ेगा और उनको न्याय देने की जिम्मेदारी हम सब की रहेगी। इसके अलावा क्या वो वजह आप देख पा रही राजनीतिक तौर पे कि धनंजय मुंडे को खुद से सामने आके इस्तीफा देने की मांग कर रही है? क्योंकि पहले भी ऐसा होता था कि आरोप गंभीर होते थे। मुझे याद है जब अशोक चौहान जी कांग्रेस में थे तब उन्होंने भी रेजिग्नेशन दिया था और बहुत सारे ऐसे, मुझे याद है जब पवार साहब भी मुख्यमंत्री थे तब उनके एक दो मंत्रियों पे जब किसी ने एलिगेशंस किए थे, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी समझ के उन्होंने तब इस्तीफा दिया था। मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी अब ये सरकार डिसाइड करे अभी उनकी मॉरलिटी क्या है। अब लगातार पूर्व सरकार में और गृह मंत्रालय को खासकर लेकर आप कई मुद्दे उठाती रही हैं कि लॉ एंड ऑर्डर टूटा हुआ है, यानी कि भले साल बीत गया हो, सरकार का चेहरा बदल गया हो, लेकिन फिर भी स्थिति वही बनी हुई महाराष्ट्र का। नहीं, महाराष्ट्र में 2 दिन पहले एक चैनल पे भी मैंने पूरा डिटेल रिपोर्ट दिखाया था मीडिया ने कि क्राइम महाराष्ट्र में बहुत ज्यादा बढ़ता जा रहा है और बहुत बार क्राइम और इकोनॉमिक्स इसका एक बहुत रिश्ता होता है एक दूसरे से। तो क्राइम जब बढ़ता है तो बहुत सारी बार इकोनॉमी जब प्रेशर में होती है तभी भी क्राइम बढ़ता है और वर्दी का डर कम हो जाता है। मेरे ख्याल से ये बहुत सीरियस मामला है और मैंने पिछले हफ्ते भी कहा था कि इस राज्य के मुख्यमंत्री ने एक ऑल पार्टी मीटिंग बुलानी चाहिए, सबको कॉन्फिडेंस में लेना चाहिए और इस इशू में भी जो भीड़ हो या परभणी हो इसमें कोई राजनीति नहीं है, इंसानियत के लिए हम सब ने इस इशू में जिन्होंने गलत काम किया उनको फांसी होनी चाहिए, जो भी हो वो। छगन पर लगातार ये कह रहे हैं कि मैं नाराज हूँ, कि नाराजगी जाहिर भी करते हैं, एक ओबीसी चेहरा लेकिन सरकार से बाहर नाराजगी लगातार बनी हुई है। महाराष्ट्र के एक बहुत वरिष्ठ और देश के वरिष्ठ नेता वो रहे हैं और उन्होंने बहुत मेहनत से बहुत संघर्ष भी किया है। कोई अच्छा कोई कभी उनके लाइफ में अच्छे बुरे उतार चढ़ाव बहुत आया है, लेकिन बहुत संघर्ष उन्होंने किया है। उनकी फैमिली भी बहुत दुख से भी गुजरी हुई है, तो मेरे ख्याल से उन पे न्याय जरूर मिलना चाहिए। क्या वो वजह देखी मैंने बात की जहाँ एक एनसीपी अजित पवार पे इतने आरोप हो रहे हैं, खासकर मुख्यमंत्री आप जिस मामले में, लेकिन अजित पवार बारामती पहुँचते हैं, स्टेडियम का जाके खेल का उद्घाटन करते हैं, बॉलिंग भी करते हैं, लेकिन सारे मुद्दों पर जो बोलने की जरूरत है उस पर वो मौन है। वो आपको उनको डायरेक्टली पूछना पड़ेगा ना, उनके लिए मैं कैसे बोल सकती हूँ। आशाताई पवार ने एक इच्छा व्यक्त की थी कि जल्दी से जल्दी दोनों ही पवार परिवार एक साथ हो जाए, जो कुछ तक हो जाए। पवार परिवार में साल में एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है। एक आखिरी सवाल, जो शिरडी को लेकर सुजय विखे पाटिल का स्टेटमेंट आता है कि यहाँ काफ़ी भिखारी आ जाते हैं खाना खाने के लिए, लेकिन शिरडी संस्थान ही इसलिए है कि आम आदमी के लिए, उसमें से पैसे चार्ज करने की बात कर देना या इस तरीके से उल्लेख भी कर देना कोई ना कोई गलत रिफ्लेक्ट भी रह चुके हैं। बहुत दुख की बात है, रियली। रामकृष्ण हरी। थैंक यू।